ऑनलाईन जन्म नोंदीतील घोटाळा राज्यापुरता मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. शेंदूर सनी आणि नांदेडमधील प्रकरणात 5 राज्यातील टोळ्या सक्रिय असून संपूर्ण प्रणाली हॅक करण्यात आल्याचे ते म्हणाले. बनावट जन्म नोंदणीचा वापर पासपोर्ट, बेनामी आर्थिक व्यवहार व दहशतवादी स्लीपर सेलसाठी होतो का याचा SIT मार्फत सखोल तपास व्हावा अशी मागणी करत त्यांनी यवतमाळ पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले आहे. वास्तविकरित्या शेंदूर सनीचा जो घोटाळा बाहेर आला तो इतका मोठा आणि व्यापक आहे. आतापर्यंत जे आम्ही होमवर्क केले आहे 5 राज्यापर्यंत याची गँग जी आहे याचे कॉन्टॅक्ट आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी आता मागे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यांनी पूर्ण सिस्टम हॅक केलेली आहे. आता आज आणखीन एक गावातला घोटाळा बाहेर आला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका गावाची लोकसंख्या 15 आहे, पण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 2025च्या 3 महिन्यात 15,570 जन्म नोंदी झाल्या. यांचं वय 20, 30, 40, 50 यातला एकही माणूस त्या गावात किंवा महाराष्ट्रातला नाही. म्हणजे पहिलं शेंदूर सनी, नंतर भवानी, नंतर जळगाव जिल्ह्यातलं पारोळाचं ते एक आता 4 गावात हा घोटाळा. उत्तर प्रदेशमध्ये पण 6 ठिकाणी हे या टीमनी केलेला घोटाळा समोर आला आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात महाराष्ट्राचे DG पोलीस व मुख्य सचिवांना पण लक्ष घालायला सांगितलंय. आज यवतमाळ येथे येण्याचे 2 कारणं. एक, यवतमाळचे जे सगळे अधिकारी आहेत, ते पोलीस असो, महसूल, जिल्हा परिषद, त्यांनी हा घोटाळा बाहेर निघाल्यानंतर गेल्या 1.5 महिन्यात जे मेहनत केली, अनेक राज्यात त्यांच्या टीम गेल्या आणि या घोटाळ्याचा मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी त्यांचा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि याच्यामुळे हा घोटाळा पूर्ण नॅशनल स्वरूपाचा आहे हे पण समोर आलेलं आहे. मुद्दा असा आहे की ती जी SIT आहे त्याचं कार्य जे आहे हे सायबर म्हणजे हॅक कसं केलं जाते काय. दुसरं जे आहे ते फील्डमध्ये आता जिथे जिथे घोटाळे झाले आहेत यांच्या टीम जातात, तिथले SP पाठवतात, कलेक्टर, CEO. तर या पासपोर्ट याचा उपयोग पासपोर्ट पासून कसं फोर्जरी केली जाते, वरचं नाव बदललं जाते, महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश केलं जाते, तर डोमिसाईल पासून पासपोर्ट पासून बेनामी फंड ट्रान्सफर सगळ्या प्रकारच्या 5 राज्य तर आलेच आहेत. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे आता इन्व्हेस्टिगेशन करतोय ते जे करतायत त्यांचा पण जे लाभार्थी आहेत, म्हणजे आज जे 50,000 नावं आली आहेत ना, हे 50,000 पैकी महाराष्ट्राचे 5,000, 2,000, 4,000 असेल, 40,000 बाहेरचे आहे. हे कोण आहे, कशासाठी केलं? त्या स्लीपर सेलची माणसं तयार केली जातात का? घोस्ट आयडेंटिटी तयार केली जात आहे का? अतिरेक्यांसाठी हे बनवलं जात आहे का? या सगळ्यांचा तपास याचा DG महाराष्ट्र जे DG पोलीस आहे ते स्वतः पण या प्रकरणात लक्ष देणार आहे.